नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी आवळे घेऊन आले आहे बघा। आवळे, हळद, त्याच्यात टाकलाय थोडासा लिंबू आणि कढीपत्ते। मी आता वाटलेत त्याच्यामुळे दाखवू शकत नाही, पण तुम्ही कढीपत्ते एक 10-15 घ्यायचे। रोज सकाळी 2 आवळे तुकडे करा किंवा खिसा, काही किसून घेतलं तरी पण चालेल, तुकडे करून वाटलं तरी पण चालेल। आणि त्याच्यात मी टाकलाय अर्धा लिंबू आणि ही एवढी हळद टाकायची आहे बघा। ही एवढीशी हळद टाकायची। ही हळद तुम्ही किसून पण घेऊ शकता किंवा त्याला छोटे छोटे तुकडे करून ती मिक्सरमध्ये लावून घ्यायची। आवळा, हळद आणि लिंबू आणि कढीपत्त्याची पानं, ह्याच्यासाठी स्किन फार ग्लो होते, केसासाठी, केसाच्या वाढीसाठी, कोंडा होत नाही, त्याच्यानंतर मेटाबॉलिझम फास्ट होतं आपलं, त्याच्यानंतर भूक छान लागते आणि वेट लॉससाठी एकदम उपयुक्त असं आहे ही रेमेडी। आवळा, ओली हळद, ही बघा, ही ओली हळद मी अशी आणली आहे बाजारातून। पाव किलो ओली हळद मला ही 30 रुपयाला मिळालेत आणि हे अर्धा किलो आवळे मला 30 रुपयाला मिळालेले आहेत आणि लिंबू हे 20 रुपयाला पाव किलो आहेत। हे मी सगळं एकत्र केलं, वाटलं, त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकली आणि हवं असलं तर तुम्हाला मीठ टाकू शकता, चालत असेल तर, नाही टाकलं तरी पण चालेल। हे सगळं वाटल्यानंतर हा त्याचा असा एक छान ज्यूस तयार होतो। हा बघा, असा एक छान ज्यूस तयार होतो आणि हा आपण रोज सकाळी प्यायचा आहे। तर तुम्हाला कशी वाटली माझी रेमेडी बघा। आता मी पिते, नक्की तुम्ही पण करून बघा, फार छान। ओली हळद अँटीसेप्टिक आहे आणि शरीरासाठी फारच उपयुक्त आहे। डायबिटीज, BP सगळ्यासाठी उपयुक्त आहे। तर तुम्ही हा नक्की करून बघा रेमेडी। आणि रोज नाही जमलं करायला तर निदान आठवड्यातून 3 वेळा तरी तुम्ही नक्की करा आणि करून बघा। रिझल्ट कसा आहे ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तत्पूर्वी नवीन व्हिडिओ, नवीन विषय घेऊन मी तुमच्या समोर येईन। तत्पूर्वी सगळ्यांना रजा घेते, सगळ्यांची।